मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज पण आम्ही अर्नाळामध्येच आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे रिक्षात आम्ही कोंबून सगळे चालले. रिक्षावाला कसा गाडी चालवतो, रिक्षा चालवायची पोझिशन बघा. वाकडे तिकडा बसलेला आहे. अरे बोटीवर चाललो, बोटीवर. सो आज आमचं जे लंच आहे ते जरा वेगळंच काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे इथल्या लोकांनी आणि आम्हाला ते घेऊन चाललेत बोटीवर. आणि बोट समुद्रात घेऊन जाऊन, जसे ते लोक बोट घेऊन जातात समुद्रात 10-20 दिवस राहतात, तिथे जेवण बनवतात आणि जसे ते लोक राहतात तसा एक एक्सपिरियन्स म्हणून आम्हाला आज ते घेऊन चाललेले आहेत. आणि आम्हाला म्हणजे मी तुम्हाला पण घेऊन चाललेलो आहे त्या बोटीवर. तिकडे जेवण बनवणार आहे, तिकडे जेवणार आहे आणि परत येणार आहे. बघूया कसा असेल हा एक्सपिरियन्स. आता मी रिक्षाच्या बाहेर जास्त कॅमेरा काढत नाही, कोणतरी पटकन घेऊन जाईल. लगेच बोटीवर जाऊया, चला. याच्यावरून परत मोठ्या बोटीवर आपण जगलो वाचलो तर माझी प्रॉपर्टी कोणाच्या तरी नावावर एकदम सावकाश. रुपाली तू पहिला जा. लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट. अरे काय टेन्शन नाही, ती बिंदास पोहते. पडली तरी ती पोहेल. घ्यायला गेला, थांब जरा. सगळे उभे उभे स्टँडिंगने आम्ही आता जाणार आहे पटापट इकडनं मोठ्या बोटीवर. मित्रांनो, तर आज आपण चाललो आहोत जीव मुठीत घेऊन. तुम्ही बघू शकता आपण कुठे उभे, प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता. तर असं मुठीत घेऊन तुमच्यासाठी खास आम्ही चाललोय. सगळी रिस्क उचलून बोटीवरचं जेवण बघायला कसं असतं, एक खलाशीचं जीवन कसं, खलाशी म्हणजे जे बोट चालवणारी जी मंडळी असेल त्यांचं जीवन कसं असतं. आणि आपला राकेशने आज हे सगळं आपल्यासाठी स्पॉन्सर केलंय. आईला बाप, हा एक्सपिरियन्सच बाप. चला परत चला. कोपरा नका पकडू, सावकाश सावकाश ठेवायचे. आरामात येशील का? सेफ झोन इज इनसाइड बॉडी. तर इथे हे खाली जे तुम्ही बघताय ना, हे कोल्ड रूम आहे. याच्यात सगळं ठेवू शकतो. जे तुम्हाला शीतपेय लागतं अख्खा बर्फच आहे भरलाय सर्व. आणि हे सगळं आहे स्वयंपाकाचा आयटम. सगळ्यांना एकत्र ह्याच्यामध्ये जेवायचं. तुम्ही सांगतील मला डिश आणा, प्लेट आणा, तर चालणार नाही. ट्रेडिशनल आहे ते ट्रेडिशनल आहे. मंगलमूर्ती आता आम्ही निघालेलो आहोत. बोट आपली थोडी आत जाईल पाण्याच्या आतमध्ये आणि मग आपण आत जाऊन थोडे अजून एक बोट मिळणार आहे ऑन द वे. जे राकेश आहे त्याच्या सासूरवाडीमधनं आपल्याला काही बोंबील मिळणार. तर ते आपण असा झोमॅटो आहे, समुद्रातला झोमॅटो आहे. एक जाळी लावायसाठी 7 ते 8 बॉल लावावे लागतात आपल्याला. तेव्हा हा दुसरे घरे आहेत. म्हणजे आता जर आपलं सीझन संपत आलं ना, ते सर सामान कमी केलंय. थोड्याच जाळी उरल्यात बस. 15 दिवस उरलेत आपले बोटीतले. 15 दिवसानंतर बंद करून टाकणार. हा बंद, सर्व बंद. बरोबर. समुद्राला पण आराम पाहिजे ना. आराम आपल्यालाच कुठे आराम भेटतो. अख्खा दिवस आले का चालले टाइमच नाही भेटत. ह्याला चूम सांगतात आणि हा व्हील अशी याच्यामध्ये टाकली जाते. आणि जाळी खेचताना याचा उपयोग होतो. जाळी आणि वीज असते त्याच्यावरती, जेव्हा खेचतात त्यावेळी हा फिरला जातो. त्याच्यानुसार जर मागची जाळी असेल तर ती खेचून पुढे येत जाते. ती काय बोलतात याला? ह्याला व्हील बोलतात, ह्याला चूम बोलतात. चूम. सो आता जो हे आहे बेस, तो गर्मीने तापलाय. तो आता लोक पाणी मारून जरा थंड करणार आहेत. जन्नत वाली फिलिंग आहे. जन्नत सोल्युशन मज्जानी लाईफ बरी.
मित्रांनो आता जेवण बनवायची सुरुवात इथे झालेली आहे. लसूण सोलण्यापासून बेसिक बेसिक गोष्टी आता चालू करते काही लोक. एवढ्या प्रेमाने सोलते ही लसूण. एका साईडला भात लागतो, एका साईडला तयारी चालू आहे. मच्छीचं जेवण बनवणार आहेत काहीतरी. काय मच्छी काय ते आपण बघूया. पण जाम एक्सायटेड आणि जाम भारी वाटतंय मला, कारण की हा एक्सपिरियन्स भाई कधी घेतला होता की बोट आता समुद्राच्या मधोमध होता आम्ही आणि इथे जेवण बनवून मग ते खायचं बोटीवरच. ओ हो कमाल. तर हे आहे भुजिंग, ज्याबद्दल मी बोलत होतो मगाशी की हे भुजिंग पूर्ण महाराष्ट्रभर फेमस असतं. इथे आगाशीला आपल्या विरारला मिळतं. हे तिथलं खूप फेमस आहे. त्याच्यामध्ये पोहे, काही प्रॉपर कोळी आगरी मसाले आहेत आणि जिरा असतो. त्यानंतर चिकन, एक मॅरिनेटेड चिकन असतं. हे सगळं आता पोहे आणि चिकनच थोडा वेगळा कॉम्बिनेशन आहे. हे सगळं मिक्स करून एक वेगळ्या प्रकारचा हा म्हणजे चटणा म्हणून तुम्ही यूज म्हणजे हे करता आणि आवडीने खातात लोक इकडे आणि खूप फिलिंग आयटम आहे हा. म्हणजे क्या बात आहे. आता आम्ही बसलेलो आहेत मस्त पाय सोडून समुद्राच्या मधोमध बोटीच्या किनाऱ्यावर, कारण येते मामाची बोट आणि त्याच्यामध्ये आहेत जिवंत बोंबील, कोलंबी. जिवंत बोंबील कोलंबी. पडलो की डायरेक्ट असाच गणपती विसर्जन होईल डायरेक्ट. तर ही आहे आपली बोटचं नाव आहे चंडिका माता, राकेशच्या सासूरवाडी. मगाशी येताना जरासा ऍक्सिडेंट झाला थोडा. आता ती बोट परत येते तिकडे. 2-5 लोक गेले रेस्क्यू टीम वाले, टोमॅटो मध्ये गेले. एक हात टप पकडला, एक हाताने पोहोचले. थोडेसे बोंबील आणि आपण डिमांड केली आहे. थँक्यू. हे फ्रेश आहेत. हे पॉम्प्रेट आहेत लहान. पिंक कलर मच्छी आली नंतर पटापट सोलायला घेतलेले, दाना दण बनवायला घेतले तिकडे. एकदम फ्रेश बोंबील. फ्रेश फ्रेश. हे मसाला तिखट आहे. आपलं ते याचं भाताचं पाणी आहे दुसऱ्याला, त्याने रसा थोडा ठीक बनतो. गरम गरम फटाफट बनवत आहेत, एकदम फास्ट स्पीड मध्ये. समजत पण नाही एवढा पटापट जेवण बनतंय कसं इकडे. ते कसे पोहे पापडी होता तो टाइम होते ना, मग ते बोंबील नंतर टाकायला लागतात. असं काय रसा पका ठेवलेला आहे. त्या बोंबीला पाणी सुटायचं ना त्याला.
बोटीतले आमचं जेवण खाऊन बघा तुम्हाला कसं वाटेल ते. त्याच्यासाठी झालोय त्याच्यासाठी झालोय, जेवण खाऊन बघायला झालोय. त्यांच्या मसाल्यामध्ये काहीच नाही, फक्त लसूण आणि त्यांचा एक मसाला आहे, हेच प्रेपरेशन आहे. आणि ह्याच्यावरती अख्खी जे काही मच्छीची टेस्ट आहे तो मला पण एक्सायटेड आहे. काहीच नाही, फक्त लसूण आणि एक मसाला आहे कुठला तरी, दॅट्स इट. आणि तेल. बोंबील नंतर काय टाकतात? कारण की बोंबील बिळबिळीत असतात ना, ते जास्त शिजवत नाही, ते एंडिंगला टाकतात. बोलतात ना बोंबील लागतात शेंबडावाने, तसेच आहेत ते. हे चिंच आहे थोडा आंबट करायसाठी. मुंह में सुपारी डाली है क्या? बोल ना. चिंचेचं पाणी करून टाकायला कदा जेवणात जरा आंबटच ना. बोंबील खाल्ली बघ ते काय फायदा नाही त्याचा. बंद कर बोंबील खाल्लेले ह्याच्यानंतर मी बाबांना लेसन्स देणार की ही ताजी मच्छी आणि ही नाही. तिला जरा Time to taste the beautiful. तू लास्ट कसे वेगळे देऊ कायच्या बसलेला आहे. भाई साहब, जन्नत. फक्त लसूण तेल आणि मसाल्यात कसं काय बनलंय. भात काय वेगळाच भात आहे काहीतरी. पाण्याची भाई साहब, समुद्रातून काढून बोटीवर बनवून खायची मजाच वेगळी काय एवढं फ्रेश. बनवत होतो तर मला आयडिया नव्हती कसं बनेल, काय बनेल, चव कशी असेल, काय असेल. बट खाल्ल्यानंतर वाटतंय की यांची मजा असेल, चांगलं बनलं, मस्त बनलं. मला वाटलं नव्हतं, थोडं डाऊटफुल होतं, पण टेस्ट एकदम भारी झाली. ऍक्च्युली राईसचा गेम आहे. कसं आहे तर परत कधी नाही मिळणार असं जेवण. काय आहे दिस इज अ सेपरेट. हे कोळी डाळ आहे, याला बुगट. आता आपण टेस्ट करत आहोत उगट. बुगट टेस्ट करतो. लोक काय मच्छी खातात तिकडे, पैसे देताना किरकिर करतात, पण मच्छी खातात. पण त्यांना माहित नाही की मच्छी पकडायच्या मागे काय डेंजर लेवलचा त्रास आहे. तर ते हे त्रास आहे, कळलं तुम्हाला? याला कसं काय होऊ शकत नाही, त्रास नाही, काय नाही. एकच फेस मासली असते, याला कुठे काय औषध मारलं, काय इंजेक्शन काहीच नाही, फेस मासली. तुम्ही किती दिवस असता पाण्यामध्ये असं? आम्ही आता गेले का आम्हाला का जायला 8-9 तास लागतात, परत आले का 3-4 दिवस लागतात. आणि पापलेटवर गेले का 9 दिवस ते 10 दिवस कंप्लीट होतातच. म्हणजे ते माशाप्रमाणे असतं. मासे जमत का नाही जमत ते आम्हाला तिथे राहणं पडतंच. कशाला आपलं एवढं डिझेल असतं, बर्फ असतं, भाग्य असतं, खर्च भागत नाही आम्हाला. हे तांडेल आहेत. तांडेल म्हणजे कसं सांगू, कॅप्टन म्हणजे जे मेन होडी जे चालवतात, म्हणजे त्यांच्यावर पूर्ण सगळ्या जेवढे जण खलाशी आहेत त्यांचा जीव त्यांच्या हातात असतो. आणि ते मला वाटतं सगळ्यांना बॅलन्स करून नेतात. त्यांना माहिती असतं की कुठे थांबवायला पाहिजे, कुठे नाही थांबवायला पाहिजे, किती खोल जायला पाहिजे, बरोबर ना? त्यामध्ये आम्हाला रिस्क पण असते ना, कुठे मोठ्या बोटी येतात का छोट्या येतात ते बघत नाही, कुठे तर वळून पण घेऊन जाऊ शकतात. मग ते नुकसान कोणाची आमचीच आहे, काय भरपाई आहे कायच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, हा जो तांडेल आहे तो बिचारा रात्री 11 वाजताच आलेला आहे बोटीवरनं, आणि आज संध्याकाळी परत त्यांना जायचं आहे. बिचारा सगळी कामं करून सगळी थकलेली होती, पण प्रथमेशच्या प्रेमापोटी आणि आपल्या प्रेमापोटी त्यांनी आपली झोप टाकून इकडे आपल्याला सहकार्य केलं. त्याच्याबद्दल त्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो की त्याने आपल्याला खूप सहकार्य केलं हा व्हिडिओसाठी. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं पण? अरे जाम भारी, जाम मजा आहे. परत एकदा येऊनच जा असं सांगितलं तुम्हाला. आता एक दिवस रात्र राहिलाय ना. रात्री आले तर तुमचे पाय बांधून ठेवायला लागते, पाण्यात पडले मग होतं नाही काय. सो मित्रांनो, ही होती मजा आमची बोटीवरची. शेवटचे 10-15 दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये फिशिंग होणार, त्यानंतर मग फिशिंग बंद होणार.
त्याच्यामध्ये हे आम्हाला त्यांनी आमच्यासाठी असं क्विक अरेंजमेंट केली. पण खूप मजा आली. एकदम ताजी मच्छी अशी मध्येच आम्ही मामाच्या बोटीवरून घेतलेली आहे राकेश दादाच्या. आणि मस्त पापलेट आणि बोंबील ताजे खाल्ले. ताजे इथे बनवून पटपट भातासोबत खूप धमाल आले. अजून पण मस्त वास आहे हाताला, जिभेवर चव आहे. बट तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. आणि कसा वाटलं ही ओव्हरऑल ही प्रोसेस, ही धमाल, आणि कसं वाटलं हे सगळं बघून. आणि तुम्हाला पण असं काही करायला आवडेल का, तर आपण असं स्पेशल काही ट्रिप प्लॅन करू शकतो अर्नाळ्यामध्ये, बरोबर आहे ना. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, थँक्स बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगायचं वाटलं सबस्क्राईब राईट नाव.